तर राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे। दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला मात्र महायुतीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। पाहूयात। आता पद्मभूषण पुरस्कार हा केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे। महामहिम माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते ते पुरस्कार दिले जातात आणि ते पुरस्कार देताना ज्या व्यक्तींना माननीय व्यक्तींना पुरस्कार दिलेला आहे त्यांचं सगळं आत्तापर्यंतचं केलेलं कार्य, आत्तापर्यंतचं त्यांचं असणारं योगदान, ह्या सगळ्या गोष्टी पाहून तपासून असे मोठे पद्म पुरस्कार दिले जातात। आता पद्म पुरस्कारानं सन्मानित अशा ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींच्याबद्दल सुद्धा अशा पद्धतीची राजकीय टीका करणं हे काही योग्य नाही। कोश्यारीजी आज त्या राज्याच्या सक्रिय राजकारणातून केव्हाच त्यांनी स्वतःला अलिप्त केलेलं आहे। आपल्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम करण्याची त्यांना संधी जरूर त्या ठिकाणी मिळाली। आता निवडणुका कुठल्या आहेत तर कुठल्या निवडणुका नजरेसमोर ठेवत भारत सरकारने अशापैकी निवड केली कळणं अनकलनीय आहे। शेवटी टीका करत असतानाच या संदर्भातले असलेले निकष, या संदर्भातलं आत्तापर्यंत केलेली निवड, या सगळ्याचा साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे। भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जो पुरस्कार जाहीर झाला आहे, खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। स्वतःच्या राजकारणापलीकडे किंवा पक्षाच्या राजकारणापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या माजी राज्यपालाला जर असा पुरस्कार मिळत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतही करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो। विद्यार्थ्यांकरिता एका बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठातल्या विद्यार्थी राहिलेल्या व्यक्तीला असा एवढा सर्वोच्च पद्मभूषण पुरस्कार मिळणं हे सगळ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे। ही बाब बोचत आहे का टीका करणाऱ्यांना? म्हणजे आंबेडकर विद्यापीठाच्या तून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला जर पद्मभूषण सारखा पुरस्कार मिळतो म्हणून या काँग्रेसांना, या उद्धववाल्यांना हे टोचणी होतात आहे का? म्हणजे टोचल्या चालल्यात का या भावना? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।